मनारखेड़ा तालाब में मछलियों की मौत का मामला, 16 उद्योगपतियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर उठाए सवाल। जलगांव के मनारखेड़ा तालाब में मछलियों की मौत के मामले में अब नया मोड़ आ गया है। प्रशासन की ओर से 16 उद्योगपतियों को नोटिस जारी किए जाने के बाद उद्योगपतियों ने प्रेस कॉन्फ्रेंस कर कार्रवाई पर सवाल उठाए हैं और पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग की है। मनारखेड़ा तालाब में मछलियों की मौत के मामले में मत्स्य उत्पादक की शिकायत के आधार पर उपविभागीय दंडाधिकारी द्वारा 23 जुलाई 2026 को 16 उद्योगपतियों को नोटिस जारी किए गए हैं। इसी के विरोध में उद्योगपतियों ने प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर कहा कि वे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल के सभी नियमों का पालन करते हैं और अपने अपने उद्योगों में ईटीपी भी लगा चुके हैं। उद्योगपतियों का कहना है कि तालाब में केवल उद्योगों का पानी ही नहीं बल्कि आसपास के गांवों और कॉलोनियों का गंदा पानी भी पहुंचता है। इसके अलावा बरसात के दौरान खेतों में इस्तेमाल होने वाले रासायनिक खाद और कीटनाशक भी बहकर तालाब में आते हैं। प्रेस कॉन्फ्रेंस में उद्योगपतियों ने सवाल उठाया है कि यदि उद्योगों के कारण ही प्रदूषण होता है तो मछलियां पूरे साल नहीं बल्कि केवल एक ही निश्चित समय पर ही क्यों मरती है। उन्होंने पूरे मामले की विशेषज्ञ से निष्पक्ष जांच कराने और वास्तविक कारण सामने लाने की मांग की है। उद्योगपतियों ने यह भी मांग की है कि यदि किसी ने सरकारी अनुदान प्राप्त करने के उद्देश्य से झूठी शिकायत की है तो उसकी भी जांच की जाए। साथ ही 16 उद्योगों के खिलाफ चल रही कथित एक तरफा कार्रवाई तत्काल रोकी जाए और इन उद्योगों पर निर्भर सैकड़ों मजदूरों के रोजगार की सुरक्षा सुनिश्चित की जाए। प्रेस कॉन्फ्रेंस में कई उद्योगपति रविंद्र फालक, संतोष इंगले, मधुकर महाजन, दत्तू मराठे, रमेश सोनार, कैलाश सोनवणे, कैलाश पाटिल, सतीलाल पाटिल, संदीप वाघ, चंद्रकांत कोल्हे, संतोष कोली, सत्तार शेख, अखिलेश उपाध्याय, उत्तम जैन, साहेबराव पाटिल, विजय चौहान, साबिर शाह, आवेश शाह, जितेंद्र पाटिल, धीरज महाजन, भानुदास कोहली भी मौजूद रहे और सभी ने प्रशासन से निष्पक्ष एवं पारदर्शी जांच की मांग दोहराई। चकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। केले गेलेले की उद्योगामुळेच मासे मरतात याची तज्ञांमार्फत निष्पक्षपणे सखोल चौकशी करण्यात यावी की याच्यामुळेच मरतात काय। दुसरी मागणी अशी आहे की हे जे प्रकार आहे जो शासकीय अनुदान लाटण्याचा हा असा तर नाही ना, आम्हाला संशय आहे याच्यामध्ये, हे पण विचार करण्यात यावा। और शेकडो कामगारांचं जे काही आज उपासमारीची वेळ येते बंद झाल्यावर ती थांबवावी। आमच्यावर अन्याय जो होत आहे आजपर्यंत होत आलेला आहे 16 उद्योजकांवर का बुवा, तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा। त्या परिसरात किती उद्योग आहेत, किती उद्योग त्या परिसरात आम्ही सांगू शकत नाही, तरी 500 ते 600 उद्योग चालतात जे त्या तलावाच्या पाण्याच्या स्रोतात जर घेतले गेले तर। लघु उद्योग आहे, छोटे छोटे रहिवासी वस्ती अशी की 5 ते 6 हजार लोकांची वस्ती आहे। आमच्यापेक्षा तर ते निरमा पावडर वगैरे वापरत असतील, कपडे धुण्यासाठी तर नेहमीच वापरतात ना, केमिकल आमच्या जवळ नाहीये, त्यांच्याकडे एक आमच्याकडे ईटीपी प्लांट आम्ही लावलेला आहे। बरं शेती वर्गाचं किती तिच्यामध्ये पाणी जातं, 400-500 एकर जमिनीचं पाणी त्याच्यामध्ये जात असतं। 16 उद्योजकांना आले, त्याच्यामध्ये 3 विकले गेलेले, 3 आज रोजी तिथं तो प्रकारच चालू नाहीये, 3-4 बंद होते, जे 2-3 आहे ते आहेत ईटीपी प्लांट लावलेले सर्वांनी, बंद असून सुद्धा त्याचं प्रूफ आमच्याकडे आहे। आमचे इलेक्ट्रिक बिल आहेत, आमचे वॉटरचे बिल आहेत प्लांट मध्ये, आम्ही ते तुमच्याकडे सुपूर्द करू शकतो। मनारखेडा तलावात जे पाणी जातं तुमच्या कंपनीचं, तुमच्याकडे काही प्रूफ आहे की प्रक्रिया करून त्याच्यामध्ये सांगणार? प्रक्रिया म्हणजे आम्ही तर तो प्लांटच ऑनलाईन सबमिशन मध्ये फोटो सुद्धा सबमिट करावे लागतात, त्याच्यानंतरच आम्हाला एमपीसीबीचं सर्टिफिकेट मिळतो। आणि आम्ही ते मागच्या वर्षी रिन्युएशन सर्वांनी केलेलं आहे 16नी की, आणि सगळे लोक करतात, जेवढे प्लास्टिक उद्योजक आहेत यांनी सर्वांनी एमपीसीबीला सबमिशन त्या ईटीपी प्लांटचं दिलेलं आहे, फोटो सुद्धा अपलोड करावे लागतात ऑनलाईन, तेव्हा ते सर्टिफिकेट मिळतं। म्हणजे तुमचा असा आरोप आहे की जे समोरचे जे व्यक्ती टेंडर घेताना हे भरण्यासाठी किंवा काहीतरी शासनाची दिशाभूल करून दिशाभूलच आहे ना, एकाच दिवशी कसे मरतात उद्योग, तर 12 महिने चालतात। आमचा उद्योग तर हिवाळ्यात पण चालतो, मग त्यावेळेला का मरत नाही? एकाच वेळेला का मरतात का मारतात? आमचं तेच म्हणणं आहे।
जर अनुदान मिळत नसेल, एखादा व्यक्ती म्हणेल मला अनुदान मिळत नाही, तर तुम्ही कॉम्पिटिटर निर्माण करू देत नाही, तर आम्हीच कॉम्पिटिटर होणार आहोत ना आता पुढे. आमच्यातले लोक तयार आहेत काही आता, म्हणजे आम्ही सोडा नाही, बाकीचे उद्योजक पण तयार आहेत ना टेंडर टाकायला. कारण सगळ्या उद्योजकांना त्रास आहे हा मानसिक. कामगार एकदा आमच्या कंपनीतनं गेल्यावर आमच्याकडे कामगार आणण्यासाठी 2-2 महिने प्लांट बंद असतो. काय करणार आम्ही? आम्हाला मागच्या वर्षी पालकमंत्र्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे आमचे पूर्ववत चालू झाले होते. 2 महिने खूप सारा त्रास आम्ही भोगलेला आहे. आता आम्हाला परत होणाऱ्या त्रासाला कंटाळलेलो आहोत. आम्ही तुमच्या मार्फत सरकारकडे ही मागणी करतोय, शासनाकडे, की आम्हाला न्याय मिळावा, निष्पक्षपणे याची चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी. तुमचं नाव? मधुकर महाजन, श्रीकृष्ण प्लास्ट. मला एक सांगा, दादा, मारण्यामुळे काय फायदा आहे हे आम्ही काय सांगणार आहे? मला सांगा, 12 महिने प्लांट चालतो, हे अनुदान कसलं? म्हणजे नुकसान भरपाई तर टाकतात ना ते. त्यांनी तर आमच्याकडे नोटिशीमध्ये म्हटलंय की आमचं 70 ते 80 लाखाचं नुकसान झालं बुवा, याच्यामध्ये नुकसान भरपाई कोण देणार? शासनाकडे जर तुम्ही एवढी मागणी करतायत, याचा अर्थ काय? तुमचं काय म्हणणं आहे? किंवा आम्हाला पैसे मिळावे हेच म्हणणं आहे ना? एकाच दिवसामध्ये एवढं 70-80 लाख जर त्याचं एका दिवसाला नुकसान होत असेल त्या व्यक्तीचं, तर तो तर फार मोठा व्यापारी म्हटला पाहिजे. मग तर मुंबईवरनं पण मासे यायला नको जळगावमध्ये. 70-80 लाख रुपयाचं जो नुकसान जे म्हणतो, एकाच दिवसामध्ये एवढं होऊ शकतं. 70-80 लाखाचे मासेची किंमत साधारण होलसेलची जरी प्राइस धरली तरी 150 रुपये धरा. 150 रुपयाने 70 लाख भागीला 150 याचं टनेज जर काढलं तर तेवढे मासे अख्ख्या तलावात आहे का? आणि ज्या पिरियड मध्ये ते जात आहे त्याचं उन्हाळ्याच्या शेवटी हे म्हणताय, उन्हाळ्याच्या शेवटच्या पिरियड मध्ये यांची सगळी मासेमारी काढून मासे निघून गेलेले असतात आणि जे उरलेले मासे आहेत त्यांच्यामधले मेल्यावर हे म्हणतात 70-80 लाखाचे मासे मेले. तर एवढे मासे अख्ख्या तलावात तुम्ही अख्खा तलाव खाली गेला तरी सापडणार. फक्त छोटेच मासे का मरतात? मोठा मासा एकही नाही त्याच्यामध्ये. कुठल्या संस्थेला टेंडर दिलंय ते? आम्हाला माहिती ते एवढं काही माहिती नाही, पण आम्हाला ज्या संस्थेचं नोटीस आलेली आहे, म्हणजे ज्या संस्थेचं नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलेलं आहे, फाईल तलावाला ज्या नाल्यातून पाणी जातं तो जाणारा जो भाग आहे तो भाग पूर्ण मे मध्ये पूर्ण 100% ड्राय असतं. म्हणजे याच्यातलं पाणी निघत नाही आमचं, पण जे काय निघत असेल थोडंफार पोचतच नाही. 2 ते 3 किलोमीटर 2 ते 3 किलोमीटरचं अंतर येतं त्या पाण्यापर्यंत. मी याच्या पुढचं सांगतो की जर याच्याने मासे मरायला लागले तर हे कधी मरायला पाहिजे? जेव्हा पाऊस येतो आणि सगळ्या एमआयडीसीतलं पाणी त्याला मिळतं, तर त्या जमिनीमध्ये जे असलेलं केमिकल किंवा काही असेल ते जेव्हा या तलावात मिळेल त्यावेळी माशांवर परिणाम व्हायला पाहिजे. ज्यावेळी पाणीच जात नाही त्याच 2-3 दिवसात त्यांना मासे मरतात. म्हणजे हे सरासर सगळं खोटं आहे, पूर्ण खोटं आहे. याच्यात काहीतरी कुठेतरी गडबड आहे. एक तर इन्शुरन्स साठी म्हणा किंवा गव्हर्नमेंटचं अनुदान लाटण्यासाठी म्हणा किंवा कॉम्पिटिटर येऊ नये म्हणून या 2-3 गोष्टी असाव्यात अशी आमची शंका आहे. चालेल.